वेलकम टू ब्लॉगर जोडी स्ट्रेट फ्रॉम रत्नागिरी. आणि आपण आहोत गणपतीपुळे याच्या आसपासच्या एरियामध्ये. स्टे खूप भारी आहे. 3 BHK आहे, 2 हॉल आहेत, प्रत्येकाला बाथरूम वगैरे आहे. खेळायसाठी पण सगळं काही आहे. कॅरम चेस क्रिकेट म्हणजे आणि सगळं वेल कंडिशनमध्ये आहे. म्हणजे सगळीकडे गेल्यावर कॅरम नुसता घासत असतो, खेळता येत नाही त्याच्यावर, असं नाही आहे. सगळं एकदम पॉलिश्ड आहे, वेल. त्याच्यामुळे थोडं अजून चांगलं वाटतं आहे. बाहेर बसायला सुद्धा जागा आहे अंगणात. आणि हा तुम्ही बघताय तो आहे पूर्ण टेरेस. म्हणजे तुम्ही इथे पण काय तुमची पार्टी वगैरे असेल ती करू शकता. आणि व्ह्यू इथून डायरेक्ट तुम्हाला समुद्राचा व्ह्यू मिळतो, जो तिकडे आहे दॅट इज समुद्र. आणि गणपतीपुळे इथून जस्ट 10 मिनिटावरती आहे. ओम मंगल मूर्ती रत्नागिरी तुम्ही टाकला गुगलवर तरी तुम्हाला मिळेल. आणि मग गणपतीपुळेपासून एकदम जवळ आहे. आणि ते काका इतके छान आहेत, म्हणजे आपल्या कोकणातच असल्यामुळे नो डाऊट फॅमिलीसारखेच आहेत. त्यांनी इतकं सगळं समजावून सांगितलं. आणि आता आम्हाला नाश्त्याला पाहिजे वे घावणे चहा चटणी आहे. वाव. कारण का आलंच की त्याला का बाहेर शिडी बांधली बाहेर. सो हा आहे एंट्रन्स. पार्किंगला स्पेस, मागे पण भरपूर स्पेस आहे. आणि दिस इज ओम मंगल मूर्ती. आणि आपण आता तिथे होतो त्या टेरेसवरती. खूप छान आहे. त्या आंब्याचं झाड वगैरे आहे. इथे काल बड्डे होता, तो बड्डे पण साजरा केलेला. आणि इथे पुढे 2-3 रूम आहेत. हो. आणि घावणे आणि चटणीचा फोटो काढताना फिरताना मेघा. घावणे दिसतात चांगले, पण आपली आई चांगली बनवते ह्याच्यापेक्षा. छोटे छोटे आंबे. आता जस्ट हा सीझन चालू होईल, त्याच्या आधी मोहर लागलेला तुम्ही बघू शकता. आणि आता फेब्रुवारी महिना चालू आहे आपले. आता मार्च एप्रिलमध्ये आता चालू होतील आंबे प्रॉपर. सॉरी, आजपासून मार्चच चालू झालं. सो कोकणचं श्रद्धास्थान. फायनली आम्ही मंदिरात आलो आहे गणपतीपुळेच्या. आणि असं मला वाटतं की गर्दी नाही आहे, पण बघू. सिंगल लाईनच आहेत श्री गणपतीपुळे. इथे आपण आता पोचलेलो आहोत. खूप नवरा माझा नवसाचा पिक्चर तुम्ही बघितलेला असेल, त्याच्यात दाखवलेलं मंदिरच हेच आहे ते मंदिर. हो, मी आलो तेव्हा असंच होतं. मी आले तेव्हा असं काहीच नव्हतं. मग कसं होतं? डायरेक्ट मंदिर, डायरेक्ट दर्शन असं जायचं. त्या रांगा वगैरे नव्हत्या काय. आता वाढली आहे ना गर्दी इथे, म्हणून हे सगळं प्रॉपर केलेलं आहे. तरी पण आज गर्दी नाही आहे एवढी. हे बंद केलंय असं, एंट्री आहे का माहिती नाही. असं कसं ओपन होतं, आता एकदम सगळं असं बंद वाटतं. पण छान आहे. तो कलर मला आजही आवडतो. आणि हे 4 खांब इकडचे, ते 5 खांब ठेवतात. आम्ही आलो ना ते आम्ही सगळं ओपन होतं, मी तेच सांगतो. आणि ह्या गेटने एंट्री केलेली, बंद केली. डायरेक्ट असं सावंत सगळीकडेच फिरलेत मला वाटतं पहिल्यापासून. कोकणातले. तू किती वेळा आलास देवांग इथे? मी 8 ते 10 वेळा. रत्नागिरीच गाव आहे.
तू पण 8 ते 10 वेळा ना? फर्स्ट टाइम. अमूच्या स्टेटसमध्ये नाही मी एकदा खूप मोठी आहे पण सगळ्यात महत्त्वाचं आहे गणपतीपुळ्याला लागलेला हा समुद्र किनारा. पण इकडचं पाणी जामच खोल आहे. तिथे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी वगैरे पण आहेत, दिसत आहे आपल्याला. तर ते असं आहे की आपल्याला इच्छा असतात त्या उंदीर मानवांना सांगायच्या आणि मग त्या ते गणपतीला जाऊन सांगतात. टायमिंग दिलेत 12 वाजता मंदिरात आरती असते. ती आरती झाली की 12:30 ते 2 वाजेपर्यंत महाप्रसाद असतो रोज. खूप आपण सकाळी 10 वाजता इथे आलो त्याच्यामुळे आपल्याला महाप्रसाद खायला मिळणार नाही आहे. प्लस आपल्याला पुढच्या पॉईंटवर सुद्धा जायचं आहे. तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही असाच व्हिडिओ बघताय तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजून पण 2 स्पॉट आपल्याला फिरायचे जे खूप भारी आहेत कोकणामधल्या आता. तर सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही चाललो प्रसाद घ्यायला. लाडू प्रसाद घेतलाय आम्ही. प्रसाद 25 रुपयाला लाडू प्रसाद. सो तुमचं सुद्धा छान दर्शन झालंच असेल या व्हिडिओच्या मार्फत. तर खूप शनिवारचा दिवस होता पण सकाळी लवकर आल्यामुळे आपल्याला लाईन वगैरे काही मिळाली नाही आहे. छान दर्शन झालेलं आहे. वाढदिवसाचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे तर खूपच भारी झालं, म्हणजे भारी. येस. बीट द हिट. आणि हे आहे MTDC रिसॉर्ट जे गणपतीपुळेच्या अगदी शेजारी आहे. खूप भारी स्टेज आहे तिथे. आम्ही पण इथे सर्च करायचा ट्राय केलेला. 3,500 ते 4,000पर्यंत तुम्हाला पर नाईट रूम्स मिळतील. रूम्स तुम्हाला दिसत असतील तिथे मागे. आणि हा रिसेप्शन एरिया आहे. पार्किंग वगैरेची जाम भारी सुविधा आहे. आणि तुम्ही बघतच असाल की हा MTDCचा गेट आहे आणि त्याच्या बाहेर पडलं की लगेच समोरच गणपतीपुळेचा गेट. सो एकदम जवळ आहे, एकदम जवळ आहे. सो तुम्हाला जर गणपतीपुळेला यायचं असेल आणि MTDC रिसॉर्ट जर रिकामी असेल तर नक्की बुक करा. कारण तुम्हाला समुद्रकिनारासुद्धा मिळेल आणि गणपतीपुळे तर बाजूलाच मिळेल.